तुम्ही जर एक टीनेजर असाल ना, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण का? की आज सध्याची जी स्थिती आहे ना, या सध्या स्थितीमध्ये आज टीनेजर लोकं ज्या मानसिकतेतून चालली आहेत, तर त्यांच्यामध्ये पहिल्यांदा एज्युकेशन, त्याच्यानंतर स्वतःला सिद्ध करणं, फॅमिलीची जबाबदारी घेणं, स्वतःचं करियर बनवणं, स्वतःचं फ्युचर बनवणं आणि त्याचबरोबर एकटी प्रवास, दगदगीचं जीवन या सगळ्यातनं जर तुम्हाला तुमची मानसिकता फिट ठेवायची असेल, तर आपल्याला खूप चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील. सगळ्यात मेन महत्वाचं आहे, की थोडा तरी वेळ स्वतःच्या बॉडीसाठी द्या, की आता जर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली ना, तर फ्युचर तुमचं ब्राईट असणार आहे. म्हणजे आता कशात इन्व्हेस्ट करतो आणि कुठली इन्व्हेस्ट करतो. आज पैशाची इन्व्हेस्टमेंटपेक्षा आज टाईम इन्व्हेस्टमेंट स्वतःवर करा. चांगल्या लोकांबरोबर राहा. स्वतःसाठी कमीत कमी अर्धा पाऊण तास वेळ द्या. मग तो करण्या काय आसन करण्यासाठी असू दे, स्वतःला समजून घेण्यासाठी असू दे, स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी असू दे किंवा सत्संग असू दे. सत्संग म्हणजे साधू संन्यासांचा नव्हे, चांगल्या विचारांच्या लोकांच्या बरोबर ज्यावेळेला तुम्ही राहता, त्यावेळेला तसेच विचार होतात. त्यामुळे जी लोकं मनावर काम करतायत, त्या लोकांबरोबर जर तुम्ही राहिला, तर कुठलीही परिस्थिती असू दे, कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता निर्माण करायचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल.